माझ्या माता भगिनी, मला आज तुम्हाला सगळ्यांना भेटायला फार आनंद होत आहे. आणि आजचा कार्यक्रम हा ठेवलाय कशासाठी मी पहिलं तुम्हाला सांगतो. माझं ताईने आपल्याला वारंवार आता सांगितलं की सोशल मीडियावरती मी काम करतोय. माझे स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्रामवरती असे वेगवेगळे सोशल मीडिया क्षेत्रात मी काम करतो. इथं आहे का तुमचे माझे व्हिडिओज बघत असतील कदाचित? आहे बऱ्यापैकी आहेत महिला. मी त्याबद्दल विस्तारामध्ये आपल्याला नंतर सांगतो. पण मी हा कार्यक्रम ठेवलाय कशासाठी ते सांगतो. पहिला माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या परिवारावरती व्हिडिओज करून अपलोड करतोय. माझ्या सोशल मीडियामधून मला जे उत्पन्न मिळते त्यामधून मी सामाजिक कार्य करतो. आणि आज हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध व्हायला चालू आहे. म्हणजे माझे एकत्रित टोटल आता 10 लाखपेक्षा अधिक फॉलो झाले. आणि महिन्याला 1 कोटीपेक्षा जास्त लोक, महिन्याला 1 कोटीपेक्षा जास्त लोक हे माझे व्हिडिओज बघतात. आणि त्यात वैशिष्ट्य असं आहे की ह्यामध्ये 50 ते 60% माझे व्हिडिओ बघणारे हा महिला वर्ग आहे. आणि हे सगळं करत असताना मला राज्यातनं अनेक जिल्ह्यांमधनं महिलांचे भरपूर फोन येतात. आणि मग मी एक दिवशी मम्मीकडे गेलो, काही दिवसापूर्वीच मम्मीकडे गेलो. मम्मीला म्हटलं की एवढ्या महिला मला फोन करतात, माझ्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करतात, मी एवढे सामाजिक उपक्रम राबवत असतो, पण महिलांसाठी असं मी कार्यक्रम घेऊ शकतो नाही. मला सुद्धा महिलांना समजून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी काम करायचं आहे. मी युवकांसाठी, पुरुषांसाठी, ज्येष्ठांसाठी करत आलो आहे. पण महिलांसाठी काय करू, कसं समजून घ्यायचं ना. तर मम्मी मला म्हणली, पहिला तुला तू महिलांना समजून घ्यायचं तर तू लग्न कर म्हणजे. म्हटलं लग्नाची मला काही फारशी आता काही गडबड नाही आहे. मग तिने मला सांगितलं की तू एका छोट्या कार्यक्रमापासून, एका हळदी कुंकूच्या कार्यक्रमापासून त्याची सुरुवात कर. मला त्यांचं नाव घेतलं, अनेक सरकारी इथं बसलेले आहेत. तर मग आपण हा हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. आणि करत असताना मम्मी भागीरथी महिला संस्थेचे काही कार्यक्रमांबद्दल किंवा तिच्या महिलांबद्दल सांगितलं. पण मी तुम्हाला सांगतो की गेल्या अनेक वर्ष ती जे काम करत आलेलं आहे हे खूप कौतुकास्पद आहे. माझी आई म्हणून नाही, पण तिने जे समाजासाठी महिलांसाठी काम करत आलेलं आहे मी त्याबद्दल तुम्हाला सांगतो. त्यांच्या काही प्रमुख कार्यक्रमांबद्दल मी जर तुम्हाला सांगायला गेलं तर प्रत्येक वर्षी जिल्हा फुगडीचा कार्यक्रम हा भागीरथी महिला संस्थेचा असतो. आपल्याला काही जण त्यात सहभागी झाला असाल तर ह्या जिल्हा फुगडीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आज तर आला नसाल तर ह्या वर्षी त्यामध्ये 100% सहभागी व्हा. कारण मी माझ्या आयुष्यात महिलांना असं हसताना, नाचताना, खेळताना कधीच बघितले नाही. पण त्या कार्यक्रमामध्ये त्या एक दिवस तो त्यांच्यासाठी एवढा म्हणजे आनंदाचा असतोय ते बघून मला खरंच खूप आनंद झाला.